मराठी में बात करो ना, समझ में आएगा। डॉक्टर साहब मराठी में बात करो। व्यासपीठावर उपस्थित सर्वच मान्यवर आणि ज्यांनी आत्ताच आपल्याला अत्यंत उत्कृष्ट असं मार्गदर्शन केलं असे माझे अत्यंत जवळचे मित्र मुस्लिम बांधवांनो, खरं तर मी आपल्याला विनंती करणार आहे की तुम्ही मला वाटतं कंधारमध्ये अशा एखाद्या शैक्षणिक किंवा बौद्धिक विषयावर 3 तास एकत्र बसला ही पहिली घटना असावी। त्यामुळे तुमच्यासाठी मी काही जास्त बोलणार समारोप करणार आहे। खरं तर आजच्या कार्यक्रमाला मौलाना आर्थिक विकास महामंडळ या महामंडळाची माहिती देण्यासाठी आपण एकनाथराव कांबळे जे या महामंडळाचे परभणी आणि जालना जिल्ह्याचे समन्वयक आहेत त्यांना आमंत्रित केलं होतं, परंतु अचानकपणे आता औरंगाबादला मुख्यमंत्र्यांचा दौरा येतो आहे आणि माझे मित्र अल्पसंख्याक खात्याचे मंत्री नामदार अब्दुल सत्तार यांच्या मतदारसंघामध्ये उद्याच्या 2 तारखेला कार्यक्रम आहे। लाडकी बहीण योजनेचा समारोप हा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आहे। त्यामुळे मराठवाड्यातले मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाचे सर्व अधिकारी हे आज सकाळी सिल्लोडला बोलवले। त्यामुळं या ठिकाणी एकनाथराव कांबळे येऊ शकले नाही, परंतु मी मोजक्या शब्दामध्ये आपल्याला या मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाची माहिती आपल्याला देणार आहे। आमच्या बजरुद्दीन सरांनी एज्युकेशन मधली अत्यंत उपयुक्त अशा प्रकारची माहिती आपल्याला दिली, पण सर मला असं वाटतं कंधारच्या लोकांना उच्च शिक्षणाची किती गोडी आहे यावर आपल्याला विचार करून पुढची पावलं टाकावी लागतील। आमचा मध्यमवर्गीय समाज आहे आणि या ठिकाणी राहणारा जे मुस्लिम बांधव आहे त्यांना व्यवसायामध्ये काय मदत होणार आहे या बाबतीमध्ये आमच्या लोकांचा जास्तीचा रस आहे। आणि म्हणून या ठिकाणी जे काही महामंडळ होतं, महामंडळाच्या माध्यमातून ज्या स्कीम आपल्याला घेता येतील त्याची माहिती मिळावी हा खरं तर आजच्या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे। परंतु शिक्षणामध्ये अल्पसंख्याक विभागाच्या माध्यमातून प्रचंड मोठ्या स्कीम आहेत। आपल्याला माहिती असेलच भारत देशाच्या अल्पसंख्याक विभागाचं वर्षाचं बजेट हे 5,000 कोटी रुपये किंवा महाराष्ट्राचं एका मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचं वार्षिक बजेट हे 500 कोटी रुपये। हा पैसा राज्य सरकारच्या वतीनं किंवा केंद्र सरकारच्या वतीनं खास करून अल्पसंख्याक समाज बांधवांसाठी वर्षभरामध्ये खर्च केला जातो। आपल्याकडे कंधारमध्ये मुस्लिम समाज बांधवांची मोठी संख्या आहे आणि या भागामध्ये किंवा आणखी इतर भागामध्ये सुद्धा मुस्लिम समाजाचे शिक्षणाचे प्रमाण म्हणायला गेलं जास्तीचं नाही। काही गोष्टी वास्तवात आपण विचार केला पाहिजे किंवा आमच्याकडे मुस्लिम समाज बांधवांना शिक्षणामध्ये आपण उच्च शिक्षण घेतलं पाहिजे। आमच्या हैदराबादमध्ये बसले डॉक्टर गफार साहेब बसले, उच्च शिक्षणात आपण जर रस घेतला तर आपल्या पुढच्या 10 पिढ्या सुधरू शकतात।
शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे असं परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले. आणि मुस्लिम समाजामध्ये शिक्षणाचे प्रमाण वाढावं किंवा त्यांचे प्रमाण काय आहे, त्यांचा जगण्याचा विषय कोणता आहे हे तपासण्यासाठी सच्चर कमिशनचा उल्लेख अग्रदेशातून या ठिकाणी केला. सच्चर कमिशनचा रिपोर्ट जो आहे माझ्यापेक्षा डॉक्टर जफार साहेबांना चांगला माहिती आहे. या भारत देशातल्या मुस्लिम समाजाचा जगण्याचा स्तर हा चांगला नाही, एका वाक्यात आपल्याला सच्चर कमिशनच्या रिपोर्टवरून सांगता येतं. आणि त्यासाठी शिक्षणाचे प्रमाण वाढलं पाहिजे. म्हणून केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार असेल यांनी मायनॉरिटी ऍक्ट नावाचा ऍक्ट 1994 भारत देशात आणला. आता मायनॉरिटी आपण कोणाला म्हणतो असं काही समजलं का की मायनॉरिटी म्हणजे फक्त मुस्लिमच आहे? हिंदू सोडले तर उरलेले सगळे धर्म ते मायनॉरिटी मध्ये येतात. मग त्यामध्ये मुस्लिम आहेत, ख्रिश्चन आहेत, बौद्ध आहेत, शीख आहेत, जैन आहेत, पारसी आहेत, ज्यू आहेत, यासारखे सगळ्या धर्माची लोक ही मायनॉरिटी मध्ये आहेत. मी उल्लेख केला देशाचे वर्षाचे मायनॉरिटी डिपार्टमेंटचं बजेट हे 5,000 कोटी रुपयाचं आहे. त्या 5,000 कोटी रुपयापैकी आमचे मुस्लिम बांधव त्याचा किती लाभ घेतात यावर चिंतन केलं पाहिजे. किंवा महाराष्ट्राचं अल्पसंख्याक विभागाच्या अंतर्गत असलेलं आमचं मौलाना भाग अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ, या महामंडळाचे वार्षिक बजेट 500 कोटी रुपयाचे आहे. या 500 कोटीपैकी आमच्या महाराष्ट्रातला मुस्लिम समाज त्याचा किती लाभ घेतो आहे यावर सुद्धा चिंतन झालं पाहिजे. राज्याचा सोडा मी सहज विचारले की आपल्याकडे या महामंडळाचे लाभार्थी किती असतील तर मला सांगण्यात आलं आमच्या ऐकण्यात एकही नाही. हबुबाई म्हणाले की माझ्याकडे बघण्यात एकही नाही. पण असं कसं होऊ शकतं की एवढा मोठा समाज आमच्या इथे राहत असताना शासनाची योजना त्याचा लाभ जर करणारच्या मुस्लिम बांधवाने घेतला नाही तर महाराष्ट्रातला कुठला तरी मुस्लिम बांधव त्याचा लाभ घेतो आहे किंवा त्याचं प्रमाण येत आहे तर अल्पसंख्याक विभागाच्या योजनांचा फायदा मुस्लिम समाजापेक्षा इतर धर्मीय लोक जास्त घेतात हा माझा अनुभव. आणि आपण का मी स्वतः जसं अग्रदीन सरांनी सांगितलं, मगरदीन सरांनी ते सांगितलं की आम्ही शिक्षण क्षेत्रात काम करणारी माणसं आहोत. त्यामुळे शिक्षणाचं महत्व ते आम्हाला माहिती आहे. आणि शिक्षणाच्या माध्यमातून सुरुवात होईल आजचा हा कार्यक्रम त्याची सुरुवात करू आपण. आजच्या कार्यक्रमातून जर आमचे नौजवान 5 मुलं तरी तयार झाले या दिशेने पावलं टाकायला तरी मला असं वाटतं आजचा कार्यक्रम पूर्णपणे यशस्वी झाला असं मी म्हणणार आहे. त्या दिशेने आमच्या मुस्लिमांनी विचारच केला आणि म्हणून त्यांना आपण कुठेतरी त्या दिशेने विचार करायला लावण्याची सुरुवात करावी या उद्देशानं आजच्या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं. मित्रांनो, केंद्र सरकारच्या राज्य सरकारच्या योजना त्या प्रचंड आहेत. माझ्याकडे राज्य सरकारच्या योजनाचं एवढं बंधन आहे. आता एवढं काही सांगणार नाही कारण नमाजीची वेळ होते आहे, मला 10 मिनिटात संपवायचं. पण एवढं नक्की की या योजनांचा लाभ जर आपण मुस्लिम अल्पसंख्याक म्हणून घेणार नसाल तर कुठला तरी अल्पसंख्याकच्या पैशाचा विनियोग होतो आहे. म्हणजे आता उल्लेख केल्याप्रमाणे बौद्ध असतील, शीख असतील, जैन असतील किंवा ख्रिश्चन असतील हे अल्पसंख्याक विभागाच्या निधीचा विनियोग फायदा हे अल्पसंख्याक लोकच घेत आहेत. पण त्यामध्ये मुस्लिमांचं प्रमाण अत्यंत कमी आहे. आणि आपण त्याची सुरुवात करण्यापासून करावी या उद्देशानं आम्ही या कार्यक्रमाचं आयोजन केलं. कार्यक्रमाचं आयोजन करताना
मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ हे महामंडळ बघणारे जे एमडी मॅनेजिंग डायरेक्टर आहेत ते माझे मित्र आहेत मखदूम साहेब. इथे एक मखदूम साहेब बसलेत. कुठे बसले? इकडे बसले. या मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाचे मॅनेजिंग डायरेक्टर व्यवस्थापकीय संचालक हे मखदूम साहेब आहेत. ते माझे मित्र आहेत. किंवा अल्पसंख्याक विभागाचे जॉईंट सेक्रेटरी महाराष्ट्र राज्याचे जॉईंट सेक्रेटरी अब्दुल तहसीलदार हे माझे मित्र आहेत. आणि मंत्रालयामध्ये मुंबईला मी जेव्हा त्यांच्यासोबत चर्चा केली आणि त्यांना म्हणालो की आपल्याकडच्या एवढ्या मोठ्या स्कीम आणि योजना चालतात, त्या योजनांचा लाभ हा ग्रामीण भागातल्या मुस्लिम बांधवांना होत नाही किंवा त्यासाठी जे प्रबोधन व्हायला पाहिजे, माहिती मिळायला पाहिजे, शिबिरं व्हायला पाहिजे, तशी होत नाही. त्या दिशेने कुठेतरी आपण पावलं टाकली पाहिजे आणि त्याची सुरुवात मी कंधारला एक छोटासा का होईना प्रयोग करतो आहे असं म्हणाल्यानंतर त्या दोन्ही अधिकाऱ्यांनी मला सांगितलं की लोणे सर, आपण जेवढे मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे स्कीम मध्ये बसणारे अर्ज आपण भराल, जे पात्र ठरतील, अपात्र अर्ज नाही म्हणत मी, जे अर्ज पात्र ठरतील, जेवढी तुमची यादी येईल ती जशाच्या तशी मंजूर करायची जबाबदारी माझी आहे. आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्याची इच्छा झाली की बाबा माझ्या तालुक्यातल्या नौजवान तरुणांना याचा काही लाभ घेता येईल का. बघा, हे करायचं तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी व्यासपीठावरची मंडळी आहे, पण स्वतः करावं लागेल. आता त्याच्या स्कीमच्या माहिती सांगताना कौशल्य विकास ही जी योजना आहे, खरं तर मुस्लिम समाजाला कौशल्य विकास तंतोतंत लागू होत आहे. शिक्षण कमी असतंय, पण मशिनरी आणि गाड्या असतील किंवा आणखी मोबाईल असेल किंवा कुठले तांत्रिक ज्ञान असेल, सगळ्यात मोठं तांत्रिक ज्ञान वास्तवात वापरात आणणारा जर समाज कुठला असेल तर तो मुस्लिम समाज आहे. त्यांच्यासाठी ही स्कीम आहे. 6 महिन्याच्या कौशल्य विकास योजना आहेत, ट्रेनिंग कॅम्प आहेत. सरकार त्यावर करोडो रुपये खर्च करत आहे. त्याचाही लाभ आपल्याला घेता येईल. आणि कंधारमध्ये अशा प्रकारचे कौशल्य विकास योजनेचाही लाभ आपल्याला घेता आला पाहिजे. मी 2च गोष्टी सांगून माझं भाषण संपवणार आहे. पहिला भाग आर्थिक विकास महामंडळ आणि दुसरा विषय कौशल्य विकास योजनांच्या बाबतीमध्ये. आता आमच्या मजर सरांनी सांगितलं की आपण कौशल्य विकास, स्किल डेव्हलपमेंट ज्याला म्हणतो आपण, स्टार्टअप इंडिया नावाची देशभरामध्ये एक योजना लागू आहे. किंवा महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडे सुद्धा स्किल डेव्हलपमेंट मायक्रो इंडस्ट्री मिनिस्ट्री वेगळी आहे आपल्याकडे देशामध्ये. मायक्रो म्हणजे मी उल्लेख केला की मोबाईलचा एखादा पार्ट दुरुस्त करायचा आहे, त्याची स्कीम आहे. त्याच्यासाठी सुद्धा वेगवेगळ्या योजना आहेत. किंवा सुतार काम आहे, फॅब्रिकेशनचं काम आहे, मशिनरीचं काम आहे. हे काम सगळे मुस्लिम तरुण करतात, पण ते अनट्रेंड आहेत, अनस्किल्ड आहेत. कुठे तुम्ही ट्रेनिंग घेतली का, शिक्षण घेतलं का नाही. गॅरेजवर काम करणारा आमचा मुस्लिम पोरगा आहे, त्याच्या वडिलांच्या हाताखाली काम करतो, शिकतो आणि एक्सपर्ट असतो तो. परंतु त्याला जर शिक्षणाची जोड दिली, त्याला आपण स्किल डेव्हलपमेंट म्हटलेलं आहे, त्या स्किल डेव्हलपमेंटच्या माध्यमातून आपण जर त्याला सर्टिफाईड केलं, सर्टिफिकेट दिलं, तर त्यांच्यासाठी सुद्धा वेगवेगळ्या योजना आहेत. स्टार्टअप इंडियामध्ये, स्किल डेव्हलपमेंटमध्ये, मायक्रो इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला शासनाच्या बिनव्याजी कर्ज देण्याच्या मोठ्या योजना आहेत. अल्पसंख्याक विभागाकडून, अल्पसंख्याक विभागामध्ये मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळ हा एक भाग आहे. अशा अनेक योजना आहेत. त्या योजनांची यादी जरी वाचायची म्हणजे ते वेळ भरपूर लागणार आहे. सगळं म्हणजे आज चांगलं शक्य नाही, तर वेळ फार झाला आहे. 3 तासापेक्षा जास्त आपण इथे बसलो.
मी फक्त एकच सांगेन की या कार्यक्रमातून जी तरुण आमची नौजवान मुलं आहेत त्यांच्यातून पुढाकार घेऊन शिकलेल्या मुलांनी एक 10-11 मुलांनी एक कमिटी करा. डॉक्टर साहेब, आपल्याकडे मुस्लिम समाजाच्या तरुण कार्यकर्त्यांची एक कमिटी करा. त्यांचं काम बघा, वेळ द्यावा लागेल. आपल्याकडे म्हणतो ऐकं होत नाही, वेळ द्यावा लागेल. जर 10-11 मुलांची जर कमिटी आपल्याकडे झाली आणि तुम्ही जर गावामध्ये सर्वे केला की कोणता मुलगा कोणत्या योजनेला बसू शकतो, त्यावर डॉक्युमेंट तयार केले. डॉक्युमेंट कसे करायचे ते आमच्या सरांनी आपल्याला आताच सांगितलंय. नावात बदल नको, नाही तर आधार कार्डवर नाव वेगळं, रेशन कार्डवर नाव वेगळं, टीसीवर नाव वेगळं किंवा दहावीच्या सर्टिफिकेटवर नाव वेगळं असं चालत नाही. कारण सगळ्या गोष्टी ऑनलाईन झालेल्या आहेत आणि या बारकाव्याच्या गोष्टी आहेत. आम्ही गळतो कुठं अपात्र कुठं होतो ते सुद्धा आम्ही बारीकीने लक्ष ठेवण्याची आवश्यकता आहे. महामंडळाचे लाभार्थी माझी अपेक्षा आहे की येणाऱ्या मार्च 2025च्या आत म्हणजे या आर्थिक वर्षात कंधार शहरातून मुस्लिम समाजाचे किमान 10 करोड हे कर्ज घेऊन लाभार्थी व्हावे असं उद्दिष्ट घेऊन आपण कामाला लागावं अशी माझी अपेक्षा आहे. त्याच्यातल्या स्कीम 3 आहेत मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळामध्ये. त्या 3 स्कीम नाव मौलाना आझाद आता उल्लेख केला तुम्ही, परंतु याचा लाभ काही मुस्लिमच घेतात असं नाही. सगळे मुस्लिम शिवाय जे अल्पसंख्याक आहेत ते सगळेजण याचा लाभ घेतात. त्यामुळं तुम्ही त्याचे हिस्सेकरी किती हात तपासा. मी माहिती घेतली म्हणून मला थोडंसं वाईट वाटलं की या अल्पसंख्याक विभागातलं जे काही शासनाचं बजेट आहे त्याचा 10% वाटा सुद्धा मुस्लिम घेत नाही. 90% पेक्षा जास्त वाटा हे इतर अल्पसंख्याक घेतात. आणि आपण जागरूक झालो पाहिजे. शिक्षणाचे प्रमाण कमी आहे मुस्लिम बांधवांमध्ये म्हणून कदाचित असं घडलं असेल. पण येणारी नवी पिढी, इथं बुजुर्ग लोक बसले, त्यांना माझी विनंती आहे की आपण जरूर त्यांना धार्मिक ज्ञान द्या, व्यवसाय शिकवा, पण त्यांना शिक्षणाची कास धरायला लावा. हायर एज्युकेशनला जाण्यासाठी कितीतरी योजना आहे. पूर्ण अल्पसंख्याक विद्यार्थ्यांचे हायर एज्युकेशन पूर्णपणे मोफत होईल, कुठलाही रुपया तुम्हाला लागणार नाही अशा सरकारच्या योजना आहेत. पण त्याचा लाभ जैन मंडळी जास्त घेतात, बौद्ध मंडळी घेतात, मुस्लिम मंडळी कमी घेतात. हा माझा अनुभव आहे आणि आपण त्याच्यातही गेलो पाहिजे. मी हे पॉम्पलेट पहिल्या दिवशी काही मंडळींना झेरॉक्स करून दिले. बारीकीने वाचायचं ते फार अवघड नाही. मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाकडे कर्जाच्या मुख्य 3 योजना आहेत आणि त्या 3 योजनांमध्ये मला असं वाटतं कंधारमध्ये त्याचा लाभ घेऊ शकतील अशी लाभार्थी आपल्याला तयार होतील. ती एकाच योजनेची आहे, ती आहे मुदत कर्ज योजना, टर्म योजना म्हणतो आपण. तर मुदत कर्ज योजना 1 लाखापासून 20 लाखापर्यंत आहे. त्यांनी क्रेडिट लाईनचा उल्लेख केला आमच्या सरांनी. क्रेडिट लाईन नंबर 1, क्रेडिट लाईन नंबर 2 हे फार अवघड नाही. ज्यांचं उत्पन्न 1,20,000 शहरी भागामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये 98,000 वर्षाचं उत्पन्न आहे ते क्रेडिट लाईन 1 मध्ये येतात. ज्यांचं उत्पन्न 8 लाखापर्यंत वर्षाचं आहे ते क्रेडिट लाईन नंबर 2 मध्ये येतात. दोघांनाही फायदा कर्जाचा मिळतोय. पहिल्या क्रेडिट लाईन मध्ये जे येतात त्यांना 20 लाखापर्यंत कर्ज मिळू शकतंय. दुसऱ्या क्रेडिट लाईन मध्ये जे येतात त्यांना 30 लाखापर्यंत कर्ज मिळतंय. आणि आपण 20 लाख कर्ज, मला असं वाटतं कंधारमध्ये घेणारा एकही व्यक्ती निघेल का नाही शंका आहे. अबू भाई, फार झालं तर आमच्या लोकांची अपेक्षा 5 लाखापर्यंतची आहे. त्याच्यापेक्षा काही जास्त कर्ज आपले लोक घेऊ शकतील, घेतील असं आपण मानायची गरज नाही. आपण 5 लाख टार्गेट घेऊ. एखाद्याला छोटा व्यवसाय करायचा आहे, तुम्हाला पहिलं प्रमाणपत्र लागणार आहे उत्पन्नाचा दाखला, दुसरा आहे आधार कार्ड, तिसरा आहे राशन कार्ड आणि हे 3ही डॉक्युमेंट आपल्याकडे सहज उपलब्ध होतात.
उत्पन्नाचा दाखला तुम्ही कंधारमध्ये राहणाऱ्या लोकांनी वर्षाचं उत्पन्न 1,20,000 असं जर तहसीलदारचं काढलं आणि तुम्ही जर एखादा व्यापार करणार असाल, उदाहरणार्थ शू मार्ट किंवा कापड दुकान किंवा आणखी कुठलं मशनरीचं दुकान, जे काही तुम्हाला व्यवसाय करायचा ते करण्यासाठी तुमचं प्रपोजल, प्रोजेक्ट प्रपोजल म्हणतो आपण, ते प्रपोजल अर्ज आर्थिक विकास महामंडळाकडे करा. हे महामंडळ तुमचा अर्ज जर पात्र झाला तर हा अर्ज मुंबईला पाठवला जातो. मुंबईला हायपॉवर कमिटीच्या पुढे त्याला मंजुरी दिली जाते पूर्ण राज्यभरामध्ये. कंधारमधून जेवढे अर्ज पात्र होऊन जातील ते मंजूर करून देण्याची जबाबदारी घेतलेली आहे. माझी अपेक्षा आहे की आपण बारकावे लक्षात घेऊन आपले अर्ज पात्र होतील या पद्धतीनं तुम्ही अर्ज भरून तशा प्रकारचे अर्ज पाठवावे. नांदेडला तरोडा नाक्यावर ऑफिस आहे, शिवाजी राऊत नावाचा अधिकारी या ठिकाणी आहे, राजकारणाला ऑफिस आहे, किंवा तुम्ही अर्ज भरा. माझे संपर्क कार्यालय बसस्टँडच्या पुढे आहे, तिथे आणून व्यापूरची प्रक्रिया करायला मी माझे माणसं लावतो. तुम्ही त्याची तकलीफ घेऊ द्या. तुम्ही अर्ज भरून फक्त आणून द्या, कारण कागद तुम्हाला करायचे ते काही आम्ही करू शकणार नाही. आणि या मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचं टर्म लोन घेण्यासाठी आपण एकच टार्गेट घेऊ, टर्म लोन. टर्म लोन सुद्धा 20 लाखापर्यंत आहे, पण आपण 5 लाख टार्गेट घेऊ. 5 लाखापर्यंतचे प्रपोजल आपल्याकडे होऊ शकतात. असे आपण जेवढे आपल्याला प्रपोजल किंवा अर्ज करता येतील ते अर्ज आपण करून माझ्या कार्यालयात आणून द्या. त्याची छानबीन करून काय कमी असेल तर मी माझा एक्सपर्ट माणूस त्या ठिकाणी बसवेल. काही कागद कमी असेल तर तुम्हाला बोलून मागून घेतला जाईल. तुमचा अर्ज भर गेल्यानंतर पात्र झाला पाहिजे. या पद्धतीनं आपण येणाऱ्या काळामध्ये मार्च 2025 पर्यंत आपल्या कंधारमध्ये किमान 100 लाभार्थी व्हावे हे टार्गेट घेऊन आपण काम करू. आता भाषण करून आपण जास्त काही सांगत बसण्यापेक्षा मला वाटतं आपण टार्गेट घेऊन कामाला लागलो. इथे काही तरुण पोरं बसलेले त्यांनी जर हा विषय हातात घेतला आणि जाणकारांचं मार्गदर्शन घेतलं तर तुम्ही सहजपणे ते करू शकाल. माझं तर म्हणणं आहे, कोणाचा फळ विक्रीचा धंदा असेल, मुस्लिमांमध्ये बरीचशी मंडळी फळ विक्री करतात, किंवा कोणाचा आणखी दुसरा फूल विक्रीचा धंदा आहे, हा सुद्धा व्यवसाय. या व्यवसायासाठी सुद्धा तुम्हाला टर्म लोनला अर्ज करता येतो. आणि हा अर्ज जेव्हा आपण पात्र ठरेल या पद्धतीचा अर्ज करू, आपण नांदेडला देऊन नांदेडून मुंबईला जाईल आणि तो मंजूर करून घेतल्याच्या नंतर किमान आपल्याला कर्ज घेतल्याच्या नंतर कर्ज कशा प्रकारचं, जो धंदा तुम्ही कराल त्यातलं 95% कर्ज आहे. समजा 10 लाखाचा तुमचा धंदा आहे, प्रोजेक्ट आहे, तर त्या 10 लाखामधलं 5% तुमचा शेअर आहे आणि 95% महामंडळाचा शेअर आहे. आणि त्याला व्याज ते वर्षाला 5% आहे. आपल्याला माहिती आहे वर्षाला 5%. आपण ग्रामीण भागात आहोत, इथं महिन्याला 5% घेणारे आमच्याकडे माणसं आहेत. त्यामुळे वर्षाला 5% व्याज आहे. तो त्याचा व्यवसाय चांगल्या पद्धतीने करू शकेल. आणि या मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाच्या मुदत कर्ज योजनेमध्ये आपण टार्गेट ओरिएंटेड काम करावं अशी माझी आपल्याला विनंती आहे. दुसरी योजना आहे बचत गटांना दिले जाणारे कर्ज. आता बचत गट मुस्लिम महिलांचंच असावं का? तर नाही. बचत गट हा महिलांचा असू शकतो आणि पुरुषांचा असू शकतो. ज्यांचे 3 वर्ष अगोदर जुना असलेला बचत गट आहे, ज्यांचं 3 वर्षाचं रेकॉर्ड आहे, असा जर बचत गट असेल आणि ते बचत गटामध्ये समजा 10-20 मुलांचे एकत्र आले आणि त्यांनी गट करून एक व्यवसाय करायचं ठरवलं, उदाहरणार्थ फळ विक्रीचेच 20 मुलं एकत्र आले, तर आपण मुंबईच्या गप्पा करण्यापेक्षा लोकांचा विचार करू. इथं फळ विक्री करणारे गाड्यावर केळी किंवा सेब विकणारे आमचे
20 मुलं एकत्र आले फळ विक्रीचा व्यवसाय करणारे आणि त्यांचा जर गट असेल तर त्या गटाला प्रत्येकी 1 लाख प्रमाणे 20 मुलांना 20 लाख रुपये कर्ज ते वर्षाला 3% व्याजाने दिले जात आहे. आर्थिक विकास महामंडळ तुमचा अर्ज पात्र ठरल्यानंतर मंजूर करेल आणि तो अर्ज बँकेमार्फत कर्जाला दिला जाईल. असं आपण टार्गेट ओरिएंटेड जर काम केलं तर या 2 प्रकारच्या योजनांचा लाभ हा आपल्याला कंधारमध्ये घेता येऊ शकतो. टर्म लोन आणि दुसरं बचत गटाचं लोन, या 2 योजनांचा उपयोग आपल्याकडे कंधारमध्ये आपण घ्यावा असं माझं आपल्याला नम्र आव्हान आहे. तिसरं, मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाकडून जी तिसरी योजना आहे ती आहे शिक्षणासाठी. तर मला माहिती नाही की आपल्याकडे उच्च शिक्षण घेण्यासाठी बाहेर देशात जाणारे मुलं किती आहेत. एखादा विद्यार्थी उच्च शिक्षण घेण्यासाठी जर बाहेर देशात जाणार असेल तर त्यांना 30 लाखापर्यंत कर्ज आहे आणि शिक्षण झाल्यानंतर डिग्री 4 वर्षाची असेल तर 4 वर्षाच्या 30 लाखाला व्याज नाही. 30 लाखाचं कर्ज तुमचं 4 वर्षाची डिग्री संपल्याच्या नंतर 6 महिन्याने तुम्हाला हप्ते भरायला सुरुवात करायची. याचा लाभ किती जण घेतील मला माहिती आहे. आमचे वकील साहेब आहेत, हजर साहेब, आपण सगळे डॉक्टर साहेब बसा. जर उच्च शिक्षण घ्यायला आमचा मुलगा इथे शिक्षण घेणार असेल तर त्याला सुद्धा 20 लाखापर्यंत कर्ज आहे आणि तेही एखाद्या MBBSला मुलगा गेला. आमचा मदर सरांनी आता सांगितलंय जाणारा मुलगा असेल तर तुम्ही आता ओबीसी, SEBC किंवा EWSचा लाभ तर घेताच. ओबीसी मध्ये सुद्धा मुस्लिम समाजाच्याही काही जाती त्या ओबीसी मध्ये आहेत. सन्माननीय आमचे अन्सारी साहेब ओबीसीचं नेतृत्व करतात मुस्लिमांच्या. कारण आझाद मैदान आहे ते माझं एका व्यासपीठावर होतं आणि ते आपल्या लातूरचे आहे. मुस्लिमांमध्ये सुद्धा ओबीसी आहे. ओबीसीचा लाभ घेत असाल तर 50% फीस तुम्हाला सवलत आहेच, पण याच्या व्यतिरिक्त लागणारी 50% फीस भरताना सुद्धा 3% व्याजाने 20 लाखापर्यंत कर्ज तुम्हाला या महामंडळाकडून मिळू शकतंय. आणि ह्या महामंडळाकडून घेतलेलं कर्ज डिग्री पूर्ण झाल्याच्या नंतर तुम्हाला 6 महिन्यांनी हप्ते भरायला सुरुवात करायची आहे. शिक्षणात किती आपल्याला रस घेऊन करायचं ते तुम्ही ठरवा. शिक्षणासाठी 20 लाख ते 30 लाखापर्यंत कर्ज आहे. अशा प्रकारे मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाकडून 3 प्रकारचं कर्ज दिलं जातंय. एक उच्च शिक्षणासाठी, दुसरं आमचं मुदत कर्ज योजना म्हणजे टर्म लोन आणि तिसरं बचत गटांसाठी कर्ज योजना. अशा प्रकारच्या 3 योजना या महामंडळाकडून आहेत. ज्यांना जे जे करणं शक्य आहे ते आपण करावं. मी आत्ताच सांगितलं 8 लाखापर्यंत वार्षिक उत्पन्नही चालेल किंवा 1,20,000 वार्षिक उत्पन्न चालेल. त्या वार्षिक उत्पन्नावरून तुमची क्रेडिट लाईन ठरणार आहे. क्रेडिट लाईन 1 आहे तर क्रेडिट लाईन 2 आहे हे ठरवलं जाणार आहे. पण तुम्हाला कर्ज मिळत आहे. क्रेडिट लाईन 1 मध्ये वर्षाचं उत्पन्न 1,20,000 असं असणारेही आमचे जर मुस्लिम तरुण असतील तरी त्यांना 20 लाखापर्यंत कर्ज 5% व्याजानं मिळतंय. त्याचा लाभ घेण्यासाठी आपण व्यवसाय ठरवा आणि त्याप्रमाणे अर्ज करा. पात्र अर्ज जेवढे आपल्याकडनं जातील तेवढे मंजूर करून घेऊ अशा प्रकारचं अभिवचन मी आपल्याला देतो. केंद्र शासनाच्या योजना, राज्य शासनाच्या योजना मी आता बोलणं योग्य नाही. आमच्या मधुरुद्दीन सरांनी या सगळ्या बाबी आपल्याला सांगितलेल्या आहेत. परंतु एक गोष्ट नक्की, गाव जरी असेल किंवा शाळा जरी असेल आणि तिथं 70% पेक्षा जास्त अल्पसंख्याक असतील त्यांच्यासाठी फार मोठ्या योजना आहेत. कोट बाजार सारखं गाव आहे, सरपंच होते आमचे इथं आहेत. कोट बाजार उदाहरण घेऊ आपण. कोट बाजार सारखं गाव आहे. तुमच्या गावाच्या लोकसंख्येमध्ये अल्पसंख्याक लोकसंख्या ही 70% पेक्षा जास्त आहे. तुमच्यासाठी वेगळ्या योजना आहेत. ग्रामपंचायतीला सुद्धा वेगळ्या योजना आहेत. वैयक्तिक लाभाच्या वेगळ्या योजना आहेत. त्यामुळे गावामधूनही तुम्हाला त्याचा लाभ घेता येईल. त्याची योजनांची माहिती मी आपल्याला सांगितली. माझ्याकडे नंतर कोणी घेऊन जा.
किंवा आमच्या सरांकडे पण कॉलेजवर आहे, ज्यांना जे लागेल ते मदत नक्की मिळेल, पण करावं तुम्हाला लागेल. तुम्ही हे करण्यासाठी सज्ज व्हाल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आजच्या प्रसंगाला 2 गोष्टीचा मला उल्लेख केला पाहिजे. मी आत्ताच उल्लेख केला, अब्दुल सत्तार आमचे मित्र आहेत, अल्पसंख्याक खात्याचे मंत्री आहेत. त्यांना आता ज्या कालच्या अधिवेशनामध्ये बजेट मिळालंय त्या बजेटमधून 50 लाख रुपये कन्नार येथे मुस्लिम समाजाच्या शादीखान्यासाठी द्या अशी मागणी मी सत्तार साहेबांकडे केलेली आहे. आता मी ही शादीखान्याची मागणी करताना हबीबाईला मी सांगितलं 2 प्रकारचा आपल्याला निधी घेता येतो. एक अल्पसंख्याक विभागाचा जो निधी आहे तो डायरेक्ट आमचे अब्दुल सत्तार देणार आहे, मंत्र्याला तो अधिकार आहे. पण दुसरी योजना जसं डीपीडीसी कालच झाली, पालकमंत्री गिरीश भाऊ महाजन यांनाही मी पत्र दिलेलं आहे. 2 पत्र दिलेत मी पालकमंत्र्यांना. एक पत्र दिलेलं आहे शादीखान्यासाठी निधी द्या, पण पालकमंत्री डीपीडीसी मधला निधी देताना किंवा 25-15चा ग्राम विकास विभागाचा निधी देताना तो शहरी भागात देऊ शकत नाही. त्यासाठी ग्रामीण भागात तो निधी देता येतो. म्हणून शहराच्या नगरपालिकेच्या हद्दीच्या बाहेर जर आपली जागा उपलब्ध असेल तर तशी कागद मला आणून द्या असं मी हबीबाईला सांगितलं होतं. पण आत्ताच्या क्षणापर्यंत ती कागद मला मिळालेली नाही. कागद जर मिळाली तर डीपीडीसी मधून 25 लाखाच्या निधीची मागणी आपण केलेली आहे. भले ते कंधार शहराला लागून असलेला कोट बाजार असू द्या, भागलपूर असू द्या, जवळचा भाग आहे तिथे आपण नगरपालिकेच्या हद्दीच्या बाहेर ते शादीखाना उभा करता येईल. पण त्यासाठी जागा किंवा जमीन जी लागते आहे ती तुम्हाला दानपत्र करून द्यावी लागते. उपभोग तुम्हीच घेणार, परंतु दानपत्र करून द्यावी लागते. ते कागद मिळाल्याच्या नंतर, बॉन्डवर दानपत्र मिळाल्याच्या नंतर हा निधी उपलब्ध करून द्यायची जबाबदारी मनोहर खोडेची आहे. माझं आणि हबीबाई किंवा आपलं सगळ्यांचं बोलणं होऊन मगदूम साहेब महिना होऊन गेलाय. व्यापाऱ्यांच्या मागच्या बैठकीमध्ये हा विषय झाला होता, पण आतापर्यंतही तशा प्रकारचं दानपत्र बॉर्डवरचं माझ्याकडे आलं नाही. नाही तर उद्या असा गैरसमज होईल मुस्लिम समाजामध्ये की धोंडे सरांनी 50 लाख रुपये मागितले, नुसतेच मान्य दिले नाही. मी आपल्याला सांगितलं 50 लाखाची मागणी केलेली आहे. जागा दानपत्रावर मला द्या, फक्त बॉन्ड आणून द्या. बॉन्ड आल्याच्या नंतर हा निधी उपलब्ध करून द्यायची जबाबदारी मनोहर खोंडेची आहे. आणि त्यासाठी आचारसंहितेच्या अगोदर करा, नाही तर पुन्हा माझे भांडवल कराल तुम्ही की नुसतं म्हणलेच होते. माझी 8 एकर डीपीडीसी झाली, कालच्या 28ला डीपीडीसी झालेली आहे. तरी आणखी 2-4 दिवस तुमच्यासाठी वेळ. 4 दिवसामध्ये ग्रामीण भागातली जागा जर दानपत्र करून आणून दिली तर आपण डीपीडीसीतला 25 लाखाचा निधी हा शादीखान्यासाठी घेऊन मी माझ्या गावात शेवटी बाजीराव असलेली घेतोय, ग्रामपंचायत माझी आहे, म्हणून शादीखान्यासाठी मी माझ्या गावात पण निधी घेतोय. त्यामुळे इथेही आपल्याला तो घेता येऊ शकतो, त्याचाही लाभ आपण घ्यावा अशी विनंती मी आपल्याला करतो. दुसरं, कोट बाजारची शाळा असेल किंवा काजीपुरातली, काजी गल्लीतली ना काय, काजी गल्लीतली शाळा, ही शाळा मी येईल ज्या दिवशी होती त्या दिवशी हबीबाईच्या घरी सिरकुंबा घ्यायला गेलो होतो. जाताना मी ती शाळा बघितली आणि यांना म्हणालो की तर मुलं कशी बसतात शिकायला, पावसात एखाद्या दिवस वरून छत पडू शकेल खाली. तेव्हा लक्षात आलं की ही शाळा निजामकालीन शाळा आहे. आता निजामकालीन शाळेच्या इमारतीला डिमोलिश करून नवीन इमारत बांधायला वेगळी स्कीम आहे, त्यासाठी वेगळा निधी आहे, पण त्याचा उपयोग आपल्याकडे घेतला नाही. आणि म्हणून त्याचा एवढ्या कमी वेळामध्ये ती शाळा पाडून नवीन निधी आणून बांधा असं म्हणणं शक्य नाही. म्हणून मी या शाळांची दुरुस्ती करायला निधीची मागणी केली आणि या दोन्ही शाळा दुरुस्त करण्यासाठी निधी हा येणाऱ्या महिन्याभराच्या आत आपण उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करतो आहोत. शाळा ही मला दिसली म्हणून, आमची चर्चा झाली म्हणून विषय आला, परंतु शादीखान्याची गरज इथं आहे.
इथं आज आपला तर हे सलमान फंक्शन हॉल आहे, पण जर शासकीय पातळीवर गोरगरीब कुठलाही आमचा मुस्लिम बांधव असेल तर तो बिना खर्चाचं मेंटेनन्सच्या खर्चावर त्याचं लग्न या ठिकाणी करू शकेल. आणि त्यासाठी एवढा मोठा संख्येनं समाज असताना त्या शहरामध्ये मुस्लिमांसाठी शादीखाना असला पाहिजे म्हणून आपण 50 लाख रुपयाची मागणी केलेली आहे. जागा उपलब्ध झाल्याबरोबर आपण हा निधी उपलब्ध करून देऊ असं अभिवचन देतो. आणि सगळ्या योजना सांगत नाही, मला कल्पना नमाजीचा वेळ झालाय, पण हा बंच मी माझं बस स्टँडच्या पुढे कार्यालय आहे तिथं मी हा पूर्ण ठेवणार आहे. प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये निधी आहे सरकारकडे, प्रचंड संख्येने योजना आहेत, वेगवेगळ्या योजना आहेत. त्या योजनांचा लाभ आमच्या कंधारच्या किंवा लोह्याच्या मुस्लिम बांधवांनी घ्यावा ही छोटीशी अपेक्षा आजच्या कार्यक्रमाच्या आयोजनाच्या मागे आहे. यामध्ये अभिबाईचाही काही स्वार्थ नाही, माझाही काही स्वार्थ नाही. मी शिक्षण क्षेत्रातला असल्यामुळं मला जे वाटलं ते सहज गप्पा मारताना चहा पिताना जे विषय निघाले त्या विषयावरून हे विषय हातात घेण्यात आले. त्याला मूर्त स्वरूप मिळावं आणि आपण टार्गेट ओरिएंटेड काम करू मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाचे लाभार्थी कल्याणमध्ये करावेत. यासाठी तुमच्याकडनं आलेले पात्र अर्ज पूर्ण 100% पात्र अर्ज मंजूर करून देण्याची जबाबदारी मी आज या ठिकाणी जाहीरपणे घेतो असं आपल्याला अभिवचन देतो. आणि व्यापाऱ्यांचा विषय बोलले नाही असं वाटून एका वाक्यात सांगतो, मी हा विषय हातात घेतलाय. माझ्या ऑफिसला झालेल्या हजरभाई आपल्याकडे झालेल्या बैठकीत मी सांगितलं, इथेही सांगतो, थोडा वेळ लागेल. काही अधिकारी रजेवर गेल्यामुळं आणि काही अधिकारी पंढरपूरच्या जत्रेला गेल्यामुळे थोडासा वेळ आठवड्यावर लांबला, पण मी आपल्याला विश्वासाने सांगतो की येणाऱ्या 15-20 दिवसाच्या आत आपल्या सगळ्या विस्थापित व्यापाऱ्यांना नगरपालिकेच्या प्लॉटचं वितरण हे नक्की होईल एवढा विश्वास देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवा, खुदा हाफिज.